भोंदूगिरीला राज्यात स्थान मिळता कामा नये, भोंदूगिरी करून समस्या संपत नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। लिंबू टाचण्या लावून युद्ध जिंकलं असतं असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। खरातबाबत माहिती असल्यास सरकारला द्या असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत हा विषय या ठिकाणी आला आणि हे खरंच आहे। मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत। लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे, पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ॲक्टिवेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही। पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे। याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे आणि आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता, म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते। आणि मग आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता, म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते। आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यांनी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली। 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते।